नमस्कार. आता आणखीन एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येत आहे. सासवडच्या दिवे घाटामध्ये रोडच्या रुंदीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे यंदा नागरिकांना सासवडच्या दिवे घाटात संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेता येणार नाही. त्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. मात्र सासवडच्या झेंडेवाडी परिसरातील नागरिक येत्या 22 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय सूर्यवंशी यांनी. पाहूया एक खास रिपोर्ट. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आमची इथं स्वागत होईल 22 तारखेला. त्यासाठी आमची झेंडेवाडी ग्रामपंचायत, पुरंदर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं असं जोरात स्वागत करतो पालखीचं ग्रामस्थांतर्फे. आमचे नेते माननीय दादासाहेब जाधवराव आणि बाबासाहेब जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं पालखीचे व्यवस्था व्यवस्थित करतो. जे करून पालखीत विसावा करीन एक पाऊण तास, त्यावेळेस जेवढे आम्हाला सुविधा देता येईल पालखीसाठी तेवढे आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदा पण देणार आहे. येत्या 22 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं स्वागत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्या स्वागतासाठी बऱ्याच ठिकाणी कोणी महाप्रसाद म्हणून खिचडीचं वाटप केलं जातं, कोणी केळीचं वाटप केलं जातं, गुळदाणीचं वाटप केलं जातं. परंतु आम्ही या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं स्वागत अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी आमच्या गावातले सर्व तरुण 100-150 मुलं या ठिकाणी माऊलींना पालखीतून रथातून खाली घेतात. त्यांची पालखी एकदम व्यवस्थितरित्या ह्याच्या पालखी उत्सवामध्ये आणली जाते. तिथं त्यांची पूजा वगैरे केली जाते. त्या ठिकाणी दर्शनासाठी त्यांना उपलब्ध करून दिलं जातं भाविकांना. त्यानंतर इथं आदरणीय नेते दादासाहेब जाधवराव, बाबाराजे जाधवराव यांच्या माध्यमातून वरिष्ठांचं या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर बरेचसे या ठिकाणी दर्शन बारीचं बी नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं जाते. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.